वाशिम जिल्ह्यात सोयाबीन हा म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक हे घेतले जात असते। तर वाशिम जिल्ह्यात सध्या ज्या परिस्थिती जर बघितलं तर खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली, मात्र मागील 3 महिन्यापासून जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्याचं होतासन नव्हतं झालं आहे। शेतकऱ्याचे पूर्ण हातात झाला आहे, शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। विशेषतः आपण बघू शकतो सध्या ही सोयाबीन हे मार्केटमध्ये येत आहे, मात्र त्यापूर्वी शेतकऱ्याला जमतम शेतकऱ्याचं जे सोयाबीन पीक उरलं आहे त्याच्यातही त्यांना उत्पन्नात मोठ्या घट झाली आहे। सध्या परिस्थिती एकरीला 1 ते 3 ते 4 पर्यंत ॲव्हरेज मिळत आहे, त्यामुळे लागवड खर्चही निघणं मुश्किल झालं। शेतकरी पूर्णतः मार्केटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर या शेतकऱ्याला जवळपास आताच्या परिस्थितीत जर पोत्या एका क्विंटलला मग 3 ते 3,500 ते 4,000 पर्यंत दर मिळत आहे, त्यामुळे शेतकरी पूर्णतः हातात झाला आहे। शेतकऱ्याला कुठेतरी चांगला भाव मिळावा आणि चांगले दर मिळावा यासाठी शासनाकडे त्यांनी आता हमी भावाने खरेदी करण्याची मागणी केली आहे। काही शेतकरी आता नाफेड मार्फत आमची खरेदी करावी अशी मागणी करत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, दादा काय नेमकी परिस्थिती आहे? या वर्षी भाऊ एवढा पाऊस झाला की 3 महिने सारखा पाऊस झाल्यामुळे शेतीचं नुकसान खूपच झालं। एकरी आम्हाला 2.5 ते 3 पोते सोयाबीन व्हावं लागलं, त्याच्यातनी पण शासनाच्या आम्हाला नाफेडच्या भावात आमची खरेदी करायला पाहिजे। दिवाळीचा पिरियड हे आम्हाला शेतीले पुन्हा लागवडीले पाहिजेत आणि त्या आम्हाला नाफेडच्या भावात त्याची खरेदी झाली पाहिजे, कारण की आता नाफेडचं काय खरेदी चालू नाही झाली, पण आम्हाला तर माल विकावंच लागणार आहे। त्याच्यामुळे हे माल आम्ही मार्केटला आणला। जरी आज आम्ही मार्केटला माल पण आम्हाला याची नाफेडच्या मार्फत आम्हाला याचे पैसे भेटले पाहिजे, अशी हेच आमची तुम्हाला मागणी आहे। सध्या शासनाने जे आता नाफेडची नोंदणी चालू केली तर मात्र तुमच्या आता या सध्या दर काय मिळते? सध्या सोयाबीनला या सोयाबीनला दर भेटत आहे 3.5 ते 4,000 आहे जवळपास। याच्या आताच भेटते पण जास्त नाही भेटत, कारण की तुमचं ते पाण्यानं सोयाबीन खराब झालं म्हणून तुम्हाला भाव कमी द्यायला लागलो। आता त्याचा आमचा इलाज काहीच नाही, हे पाण्यामुळे एवढं झालं। तुमचं काय मत आहे? आता सोयाबीन जर आता हमी भावानं नाही खरेदी केली शासनानं तर मग काय होईल? याची आता शेतकऱ्यावर आत्महत्या करायचे टाईम यायला लागला, म्हणून तर कास्तकार लोक काय आत्महत्या करायला लागले। आम्ही नाही तेवढं तसं काही करणार, आम्ही शेतकऱ्याला आमचं शासनाला आम्ही भांडू की आम्हाला हे जे खरेदी आज आम्ही केली द्यायला लागलो तुम्हाला माल, पण याचे नाफेडच्या भावानं आम्हाला याचे पैसे भेटले पाहिजे। नक्कीच नाफेड अजून सुरू झालं नाही, त्यामुळे शेतकऱ्याची अनेक अशी मागणी आहे की नाफेडमार्फत जे हमी भाव ठरला त्याच्यामुळं आम्हाला पैसे द्यावे। आता आपल्यासोबत काही शेतकरी अजून दादा तुमचं काय मत आहे? नेमकंच काय परिस्थिती? तेच मत सर, आपल्या शेतीला 2,000ची बॅग, फवारणी 2,000 खर्च एकरी, नागरचं खर्च 1,400 रुपये, फंटी 500 रुपये, पेरणी 600 रुपये, सोंगायचे 3 ते 3.5 एकरामध्ये खर्च सर दुप्पट होऊन राहिलं। कास्तकाराला पाऊस झाला जास्त काही पुरे नाही यावर्षी। ते नाफेड मार्फत भाव कास्तकाराला भरपूर भेटायला पाहिजेत। कास्तकारच्या झोकानं काही कास्तकाराकडे पाहायला पाहिजेत। लोक आत्महत्या करून राहिले विदर्भामध्ये। मुली बाळाचे शिक्षण हे खर्च कसं करावं, कसं होईल शिक्षण मुलं बाळाचं? नक्कीच हे होते आपल्यासोबत शेतकरी वाशिमचे। यांचं मत आहे की हमी भावाने खरेदी करून शासनाने जे ठरवून दिला त्यानंच खरेदी करावी आणि नाफेडमार्फत लवकरात लवकर खरेदी सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना जो शासनाचा हमी भाव आहे तो मिळाला पाहिजे। कॅमेरामन सचिन राणीसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।